हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू लोअर कॉर्टिझॉल. कॉर्टिझॉल म्हणजे काय आहे? ते एक स्ट्रेस हार्मोन आहे. तर ताण तणाव जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढतो तेव्हा कॉर्टिझॉल नावाचं हे हार्मोन वाढतं. आणि हे कॉर्टिझॉल वाढलं की आपलं वजन वाढतं, थकवा येतो, आपल्याला झोप न लागणं, त्वचा त्वचा निस्तेज होणं, अशी सगळी लक्षणं आपल्याला दिसू लागतात. तर हे कॉर्टिझॉल कमी करण्यासाठी आपण काही नैसर्गिक जे उपचार आहेत तर ते पाहूयात. तर पहिलं आहे ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे निसर्गात अनवाणी चालणं, जमिनीशी थेट संपर्क साधणं. त्याच्यामुळे काय होतं, शरीरातील विद्युत ऊर्जा संतुलित ठेवते आणि आपलं मन शांत राहायला मदत होते. वॉक्स इन नेचर, निसर्गात अनवाणी चालणं. हिरवळीवर जेव्हा तुम्ही बिना चप्पल चालता तर तेव्हा सेरोटोनिन वाढतं मेंदूमध्ये. आणि जे मूड सुद्धा, सेरोटोनिन काय आहे? हॅपी हार्मोन आहे. ते आपलं मूड सुधारतं आणि आपलं कॉर्टिझॉल लेवल कमी करायला मदत होते. सोना, उष्णतेमुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि स्नायू आपले शिथिल होतात. त्याच्यामुळे सुद्धा आपले स्ट्रेस हार्मोन कमी होतात. आणि लेस स्क्रीन्स बिफोर बेड. झोपायला जायच्या अगोदर आपण आपला मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवरचा वेळ जर कमी केला तर आपल्या मेंदूला विश्रांती मिळते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या झोपेचा दर्जा सुधारतो आणि आपलं कॉर्टिझॉल लेवल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी व्हायला मदत होते. एंगेजिंग इन हॉबीज, तुमचे छंद तुम्ही जोपासायला पाहिजेत. संगीत, चित्रकला, स्वयंपाक, वाचन, डान्सिंग यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही रमून जाता तेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स होतो आणि पुन्हा तेव्हा कॉर्टिझॉल नैसर्गिकरित्या कमी व्हायला मदत होते. फेस टॅपिंग, चेहऱ्यावर हलक्या बोटांनी जर टॅप केलं ना तरी तुमच्या नर्व सिस्टम शांत होते आणि आपले स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रित व्हायला मदत होते. मॉर्निंग माइंडफुलनेस अँड सनलाईट, सूर्यप्रकाशात जेव्हा तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशात जाता तेव्हा व्हिटॅमिन डी वाढतं आणि तुमचं मूड हार्मोन सेरोटोनिन वाढतं आणि आपलं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते. नेक्स्ट आहे सप्लिमेंट्स. जर तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये जर कॉर्टिझॉल जर वाढलं असेल तर आपले काही कधी कधी सप्लिमेंट सुद्धा घ्यावे लागतात. पण अश्वगंधा जर तुम्ही घेतलात, मॅग्नेशियम घेतलात, ओमेगा 3 आणि बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी यासारखे सप्लिमेंट सुद्धा शरीरातील कॉर्टिझॉल संतुलित व्हायला मदत ठेवतात. पण लक्षात ठेवा, शांत मन, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन हे खरं कॉर्टिझॉल कमी करण्याचं रहस्य आहे. तर आपण सगळे आपल्या निसर्गाशी एकरूप होऊयात आणि आपलं कॉर्टिझॉलची पातळी कमी ठेवूयात, नियंत्रणात ठेवूयात. त्याच्यामुळे काय होईल की आपलं मन शांत राहायला मदत होईल आणि आपण 20 वर्ष अधिक तरुण दिसायला सुद्धा